रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमठे धरण नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत आहे. उमठे धरण क्षेत्रातील 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या या धरणाच्या पाण्यावर पूर्णतः अवलंबून आहेत. मात्र हे धरण वर्षानुवर्ष गाळात रुतल्याने पाणीसाठा स्रोत कमी होऊन इथं तीव्र पाणी टंचाईचं संकट ओढवलंय. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती तर पाहायला मिळत असून वारंवार उद्भवणाऱ्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसते आहे. उमठे धरण संघर्ष समितीने धरणातील गाळ उपसासह अन्य समस्या निवारणासाठी जनआंदोलन उभं केलं. आज लोकप्रतिनिधी व प्रशासन उमठे धरणावर येऊन समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिकेत दिसत आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अनंत गोंधळी आप्पा यांनी राजीव पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे यांच्या समवेत धरणाची पाहणी व वस्तुस्थिती जाणून घेत जनतेच्या जिव्हाळ्याच्या व मूलभूत पाणी प्रश्नावर योग्य उपाय व तोडगा काढण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली. उमठे धरण संघर्ष समितीचे ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल व जनतेची एकूणच व्यथा अतिशय पोटतिडकीने मांडली. जलद उपायाची मागणी केली आहे. गाळ उपसा, जॅकवेल दुरुस्ती व शुद्ध पाणी पुरवठा यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत पावसाळा तोंडावर असल्याने सद्यस्थितीत विविध सामाजिक संस्था तसंच या विभागातील प्रकल्प यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाद्वारे मदत घेऊन धरणातील गाळ उपसा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू अशी ग्वाही अनंत गोंधळी यांनी दिली. तर धरणातील गाळ उपसा केला तरी धरणाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नसल्याचं पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे यांनी स्पष्ट केलं. धरण गाळमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रशासन सकारात्मक असल्याचं सरोदे यांनी यावेळी सांगितलं. सर, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? आज प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उमटे धरणावर आलेले आहेत, बांधावर आलेले आहेत, काय नेमकं ठरलं आहे आज? खरं तर आमच्या प्रयत्नांना यश येतं आहे असं मला वाटतंय. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषदेचे सदस्य धरणावर येऊन जनतेचे प्रश्न मांडतायत. जे लोकनेते आहेत ते जनतेचे प्रश्न मांडतायत अधिकाऱ्यांना घेऊन. ही एक नवीन परिवर्तनाची बाब म्हणावी लागेल. कारण अधिकाऱ्यांना लोक फक्त शिव्या देतात, नेत्यांना शिव्या देतात, प्रॅक्टिकली कोण धरणावर येत नाही ही वस्तुस्थिती आहे. गोंधळी साहेबांचा आभारी आहे, सन्माननीय निगडे साहेबांचा आभारी आहे, सरोदे साहेबांचा सुद्धा आभारी आहे. यातून एक प्रश्न होता की विषय असा आहे की यातून एक चर्चा चांगली झाली आणि गोंधळी साहेबांनी सांगितलं की शासनाचा निधी भेटेल त्यावेळी भेटेल, परंतु आपण शासन स्तरावर किंवा आपण सामाजिक संस्थांना मिळून आपण गाळ काढण्याच्या प्रयत्नाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मी आभारी आपल्या सगळ्यांचाच आहे, इथल्या पत्रकारांचा सुद्धा आभारी आहे की त्यांनी उमटे धरणाच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवलेला आहे आणि तो जनतेपर्यंत मांडलेला आहे. गाळ टेंडर निघेल त्यावेळी निघेल, परंतु प्रश्न उमटे धरणाचा प्रश्न पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये ॲग्रेसिव्हमध्ये आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या दोन्ही सदस्यांनी सन्माननीय गोंधळी साहेब असतील, राहुल साहेब असतील, त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये घेतलेले आहेत आणि हा प्रश्न मला आशा आहे की 100% सुटणार आहे. कारण आमदार साहेबांशी पण बोलणं झालं आहे, आमदार साहेब पण त्या विषयावर गांभीर्याने विषय घेणार आहेत. तर हा जो उमटे धरणाचा जो प्रश्न आहे आणि जिल्हा परिषदेने ह्याच्या अगोदर जे दुर्लक्ष केलं होतं तर ते जिल्हा परिषदेला आता हा प्रश्न प्रामुख्याने घ्यावा लागेल. उमटे धरण हे पिण्याच्या पाण्याचं एकमेव अलिबाग तालुक्याचं ताण भागवणारं धरण आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की आपले काही राजकीय मतभेद असतील ते सोडा आणि आपण सगळ्यांनी उमटे धरणावर या. सामायिकरित्या आपण हा गाळ काढू आणि सामाजिकरित्याच पाणीसुद्धा करू. कारण विषय असा आहे की उमटे धरणाचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी पाण्याचं आंदोलन, जगातलं पहिलं पाण्याचं आंदोलन ह्या रायगड जिल्ह्यात केलेलं आहे. मी त्याबद्दल सगळ्यांचाच आभार आहे. आपण आलात, आपण धरणावर सुद्धा ह्यापुढं अधिकृतरित्या शासनाला पुन्हा धारेवर धरू. धन्यवाद. सर, उमटे धरण प्रश्नावर आज या ठिकाणी अनेकदा आंदोलनं झाली, लढे उभारले गेले, पाणी प्रश्न प्रलंबित आहे. काय नेमकी कारणं आहेत? आज आपण स्वतः याचं गांभीर्य घेऊन धरणावर आलेला आहात, काय आपली प्रतिक्रिया आहे? आता आम्ही या धरणावर आलेला आहे आणि पाण्याची अवस्था आणि पाण्याची क्वालिटी बघितली, ही पातळी खालावल्यामुळं आपल्याला दिसतंय पातळी खालवलेली. तर त्या हिशोबानं आपण सर्व ग्रामपंचायतींना पाण्याचा जपून आणि गाळून उकळून पाणी पिण्याचं आपण आवाहन करतो आहे इथं. तसंच जिल्हा परिषद माध्यमातून तसंच आमदार साहेब आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतील किंवा सर्व जिल्हा परिषदेतली पदाधिकारी असतील आणि आम्ही अधिकारी समन्वयाने काम करून जेवढ्या लवकर जेवढे प्रयत्न करता येतील सदरचं धरणातलं गाळ काढायचा आणि किंवा इतरही ज्या योजना ह्याच्यातनं राबवणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायचा आम्ही सर्वांनी मिळून करणार आहोत. आशा आहे की सदरच्या सर्व योजना
लवकरात लवकर पूर्ण करून सर्व गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचा आमचा प्रयत्न चालू राहील. निधीची तरतूद काय आहे? एकूणच या धरणाची बकाल अवस्था झालेली आहे पुढं भविष्यामध्ये. निधीची तरतुदीसाठी आता आम्ही अधिकारी आणि पदाधिकारी बसून आपण आपल्याशी बोलले आप्पा, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. निधीची जुळवाजुळव करून आता नाही तरी कमीत कमी पुढच्या वर्षी तरी वेळेआधी सदरचे काम पूर्ण करायची दक्षता घेण्याची जिल्हा परिषद मार्फत आपण ग्वाही देतोय आप्पा यांच्या समक्ष आणि त्यांच्या मतीनं. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया काय आहे आपण बोलून दाखवली इथे? नाही, मी माझ्या दिशेनं आलं की ह्या ज्या योजनेवरून ज्या लोकांनी अनधिकृत कनेक्शन घेतलेले आहेत त्या अनधिकृत कनेक्शनचा जो विषय आहे, जर असे अनधिकृत कनेक्शन असतील तर त्यांना आपण सांगू की बाबा एक तर ते अधिकृत करून घ्यावेत, निधी भरून मागणी करून, आणि अनधिकृत कनेक्शन स्वतःहून काढून घ्यावेत. नाही घेतले तर मग शासकीय नियमानुसार आपण त्यांच्यावर जिल्हा परिषदेमार्फत कारवाई प्रक्रिया सुरू करणार आहोत. उमटे धरणाच्या प्रश्नावर आपण स्वतः ग्राउंड फील्डवर आलेला आहात आणि स्वतः पाहणी केलेली आहे. काय सांगाल? लोकप्रतिनिधी म्हणून जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवलाय. पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालाय, काय सांगाल? खरं सांगू, मी हा कुठलाही विचार केला नव्हता आणि संबंधित सरोदे साहेब आम्हाला हे काहीच मुलाखत ते काय सगळं होईल असं माहीत नव्हतंच, आणि तो शो मला करायचा पण नाही. कारण लोकांचा प्रश्न हा कित्येक वर्ष ऐकू नये, परंतु ह्या वर्षी योगायोग आहे की मला जिल्हा परिषदमध्ये लोकांनी निवडून दिलेला आहे. तर मी पहिला प्रश्न माझ्या सभागृहामध्ये मांडला तो हा पाण्याचा उमटे धरणाचा प्रश्न मांडला, आणि त्याचा पाठपुरावा आजपर्यंत सतत आहे. मी आज संबंधित अधिकारी सरोदे साहेब यांना इथे पाहणी करायला घेऊन आलो की आपल्याला काय करता येईल, कसं करता येईल. तुम्ही प्रत्यक्ष अधिकारी हे महत्त्वाचे असतात की ते संबंधित त्यांचे इंजिनियर्स कोणी आणखी नसतील त्यांना सांगू शकतील की हे काम अशा पद्धतीने व्हायला पाहिजे, आणि तो निधी कसा घ्यायचा ते सुद्धा त्यांचा मी सल्ला घेणार आहे. आणि तो सल्ला घेऊन आम्ही बाकी सभापती आमचे आहेत त्यांचा सल्ला घेणार, आणि अध्यक्ष आहेत त्यांचा सल्ला घेणार, आमचे आमदार साहेब आहेत त्यांचा सल्ला घेणार. परंतु ह्या पाण्याचा प्रश्न शेवटचा असा धसाच लावायचा आहे हाच माझा प्रयत्न असणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या उमटे धरणाची संस्था जी आहे राकेश पाटील यांच्या मी 4-5 वर्षापासून पाहतोय की त्यांचाही सुद्धा प्रयत्न एवढा मोठा आहे की सतत ते कुठे ना कुठे कुठलाही राजकारणी येवो त्यांच्याबरोबर नाही जायचं, हा माझा राजकारणी असं त्यांच्या मनात किंचित पण नाही, हे मी बघून आहे. आणि तेही आज दिसलं. मी त्यांना यायच्या वेळेला त्यांना सांगितलं फोन करून की मला तिथे पाहणी करायला यायचं आहे. परंतु त्यांचा अत्यंत चांगला प्रयत्न आहे, आणि तुमच्या प्रयत्नानं ह्या वर्षी आपल्याला यश मिळेल. आता पावसाला 15 दिवसात आला आहे, परंतु याच्या पुढे आपण नक्कीच हे काम करू एवढी मला आशा आहे. आपण गाळ काढल्यानंतर या ठिकाणी जे आहे गाळ काढल्यानंतर आपण पावसाळा जवळ आलेला आहे आणि धरणामध्ये जे गाळ उपसा करण्याची शक्यता आता कमी आहे. निधी उपलब्ध झाला तर तो निधी फुकट जाण्याची शक्यता वर्तवली जाते, आणि जो गाळ उपसा केला या ठिकाणी तर धोका देखील आहे असं देखील म्हटलं जातं. गैरसमज आहे का की काय वास्तव आहे? स्वतः तुम्ही पाहिलंय? नाही, असं काही वाटत नाही. मला सुद्धा पहिला असं लोकांकडून माहिती होती की धरण गाळ काढल्यानंतर जाईल, पण प्रत्यक्ष इथे आल्यानंतर असं वाटलं की जे जिल्हा परिषदेचे अधिकारी सरोदे साहेब आहेत तेही सुद्धा बोलले की ह्या धरणाला काही धोका होणार नाही. तरीसुद्धा आता जे नवीन टेंडर निघालेले 4-5 दिवसात होईल, आणि त्याचं काम पण लवकरात लवकर कसं सुरू होईल याचा प्रयत्न करू. आणि ही डागडुगी जी आहे पिची जे दगड निघालेले आहेत ह्याची व्यवस्था झाल्यानंतर, कारण ते पहिलं 8,81,00,000 होते त्यातून आता 6.5 कोटी घेतलं. कारण त्याचं कारण असं की त्यांच्यामध्ये MGBमध्ये गाळ हा त्यांच्यामध्ये नाही आहेत, म्हणून गाळ काढण्याचं वेगळं आम्ही जिल्हा परिषदमध्ये 15 आयुक्त किंवा इतर निधी कशातून मिळेल ते काढण्याचा प्रयत्न आहे. तसंच आपले राकेश पाटील यांची अत्यंत मेहनत आहे. म्हणजे त्यांना काही राजकारणी नाही, ते कुठले राजकारण्याशी घेणं देणं नाही त्यांना, परंतु ते सतत जनतेला पाणी स्वच्छ कसं मिळेल, शुद्ध कसं मिळेल हे प्रयत्न सतत करत आहे. म्हणून मला असं वाटलं की मी प्रथम या जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर आज भेट देतोय, तर त्यांना मी पहिला कळवलं, आणि ते आज स्वतः आहेत आणि अधिकाऱ्यांबरोबर बोललेले आहेत. कारण मी संबंधित अधिकाऱ्यांना स्वतः इथे घेऊन आलेले आहे. ते आता पाणी प्रश्न सुटेल अशी मला खात्री आहे. पुढची भूमिका काय आहे? जिल्हा परिषदच्या माध्यमातून कसा निधी मिळेल किंवा सहकार्य कसं आहे? पुढची भूमिका आपली काय? माझं भूमिका असणार आमदार साहेब, पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष, संबंधित सभापती यांच्याकडून प्रयत्न करणार, आणि याला विशेष निधी
ह्या गाळ काढण्यासाठी कसा मिळेल. परंतु आता जरी निधी घ्यायचा असला तरी आता पावसाला 15-20 वर आलेला आहे. म्हणून ते लोक म्हणतील की अरे काय झालं, असं नाही. आज नाही होणार, पण पुढल्या टायमाला नक्की होईल. पण आज जर काढायचं असेल तर राकेश पाटील हे आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. त्या प्रयत्नांना किती यश येते ते आम्ही पुढे पाहू. कसा वेगळा प्रयत्न म्हणजे सामाजिक संस्थांची मदत आहे? सामाजिक संस्था किंवा संबंधित कंपन्या आहेत यांच्याकडे प्रयत्न करू. काही पोकलन डंपर अशी मदत होत असेल तर आम्हाला जेवढा प्रयत्न करतील तेवढा आम्ही गाळ काढण्याचा प्रयत्न करू. म्हणलं तर शासनाकडून खास निधी गोळा मंजूर करून घेणं हा तिसरा एक पार्ट. आणि चौथा पार्ट म्हणजे की गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ह्याच्यातून जे 31 रुपये घनमीटर ह्या रेटनं गाळ काढायला जर एखादी सामाजिक संस्था जर तयार झाली तर ते यंत्रणा ती योजना राबवली जाते शासनाच्या मृतसंधारण अधिकाऱ्याकडून. ओके. तर त्याच्यानुसार तुम्हाला इथं काय मिळतं फक्त की भरून मिळेल. म्हणजे त्याच्यामध्ये 31 रुपये क्युबिक मीटरनं ते भरून मिळेल गाळ. त्याचं वाहन आणि त्या ठिकाणी कुठं डंप करायचं हे ते शेतकऱ्यांनी करायचं आहे. किंवा त्याच्यामध्ये असं पण आता आलंय की वाहनाचं पण पैसे त्यांनी देतील. कसं आहे, शेतकरी ह्या खर्चाचा विषय शेतकरी करू शकत नाही. तीन पर्याय चांगले वाटतात. कारण आपण काय करू, त्याला हे वेगळा मार्ग म्हणजे हे पर्याय आहेत. तर त्याही पर्याय सांगितला, काम करायचं हे पण पर्याय त्याला आपण वेगळा मार्ग काढू. तीन पर्याय सांगितलेत ना आपण त्यांनी. अलग अलग लक्षात. हा जो पोकलनचा तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे 31 रुपये घनफूट प्रमाणे तो त्यामध्ये भागेल. तो नको तो चौथा ऑप्शन. सगळीकडे बघा हे येतात कुठं, हे येणार ह्या टायमाला येणार 15 दिवस आधी. ऐका, जर रस्ता झाला ना राकेश पाटील तर यावर्षी सगळं निघेल, हा. नाही, आपण काय करू माहिती का रस्ता आप्पा, 7 वर्ष झटतात तशी. आप्पा, 7 वर्ष झटतात. आता मूळ मुद्दा श्रमदान असा पण आहे केले तशी. की काहीच फायदा नाही. पैशाशी- हे अधिकारी कधी 15 दिवस आधी एक मिनिट येतात. नरेश भाई, आप्पा, सगळ्यात आता मूळ दुखणं काय आहे? अरे पाण्याची अवस्था बघ, हे बघा. हो सॉरी, पाण्याची अवस्था बघा. ही लोक पाणी पितात. काय अवस्था आहे पाण्याची बघा ती. आप्पा, हे चांगलं पाणी आहे, कितीतरी चांगलं घेतलं. काय? आतमध्ये कचरा बघ नाही घेतलाय. फिल्टरचं काय, फिल्टरचा आप्पा सांगतो बघा, फिल्टर 2016 मंजूर अधिकारी केलं. पाणी पिणार आहेत का? असलं आप्पा पाणी सांगतो बघा, 2016 फिल्टरचं काम जिल्हा परिषदेने केलं. नुसते येतात, फेऱ्या मारून जातात. काय फायदा यांचा? 2016 काम सुरू केलं, 19 पर्यंत काम ते बंद झालं, म्हणजे पूर्ण झालं. 19 नंतर ते 2026 पर्यंत तो फिल्टर प्लांट आजपर्यंत बंद आहे. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.